चला तर काहीतरी झणझणीत, चमचमीत खायचंय, पण वेळ कमी आहे. फक्त 10 ते 15 मिनिटात बनवून तयार व्हायला हवं. मग ही शेवभाजी तुम्ही बनवून पाहायलाच हवी. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की 4 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले, तडतडले की एक मोठा चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. आलं लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. 1 टोमॅटो मिक्सरला फिरवून त्याची प्युरी तयार करून घेतली आहे, ती घालायची आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवून वाफवून घेतलं ना, की टोमॅटो लगेच भाजला जातो आणि त्याचा कच्चेपणा निघून जातो. मसाल्याला छान तेल सुटतं. तर इथे पहा टोमॅटोसुद्धा छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आहे. आज आपण शेवभाजी बनवण्यासाठी शर्विल मसाले यांचा घरगुती कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि शर्विल मसाले यांचाच काळा मसाला वापरणार आहे. यांचे मसाले उत्तम क्वालिटीचे खडे मसाले वापरून बनवले जातात. त्यामुळे याची चव भन्नाट लागते आणि याच्यापासून तुम्ही व्हेज आणि नॉन-व्हेज दोन्ही प्रकारच्या भाज्या बनवू शकता. तर या ठिकाणी मी 2 चमचे शर्विल मसाले यांचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काळा मसाला आणि 1 चमचा धनेपूड घालणार आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला जेवढी शेवभाजी बनवायची आहे त्यानुसार पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि एक उकळी काढायची. उकळी आल्यानंतर यामध्ये शेव घालायची, मिक्स करायची आणि झाकण ठेवून ही शेवभाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. परफेक्ट झणझणीत, तर्रीदार अशी शेवभाजी बनून तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि मसाले ऑर्डर नक्की करा.